आपल्या मुलाने जर आपल्याला विचारलं, आपलं उत्तर काय असते? आपल्या पंथात चालत नाही. अहो, हे त्या विचारलेल्या प्रश्नाला पूरक उत्तर आहे का? आताची पिढी खूप ऍडव्हान्स पिढी आहे. तुम्ही सांगाव त्यांनी ऐकाव असं नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्या दिवशी शपथ घेतात, माते आजपासून परस्त्री माते समान मानेल. काय मानेल? परस्त्री माते समान मानेल. हा संस्कार आहे. असा संस्कार मुलावर झाला पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. प्रत्येकानं 2 दंड घालून उठायचं आहे. दंडवत प्रणाम मंडळी. पुन्हा आपली भेट होत आहे नाशिक येथील अंजनेरी या पवित्र स्थानाजवळ. तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री क्षेत्र जाळीचा देव आयोजित केलेली स्थान दर्शन पदयात्रेचं अंजनेरी नगरीमधील हार्दिक स्वागत. आणि हो, ब्रह्मगिरी पर्वतावरील स्थान वंदन सुद्धा आपण पाहणार आहोत. तर मंडळी, नेहमीप्रमाणे मला अरुण बदादे यांचा फोन आला. काही पण करून तुम्हाला या कार्यक्रमासाठी यावंच लागेल आणि या स्वागत सोहळ्याच्या व्हिडिओचं शूट तुम्हाला करायचंच आहे. त्यांचं हे आग्रहाचं निमंत्रण मला स्वीकारावंच लागलं. अरुण बदादे यांनी स्वागताची जोरदार तयारी केली होती. त्यांनी कसलीच कसर सोडली नाही. बॅनर, रांगोळी, डीजे, दगदगत्या उन्हामुळे तापलेल्या जमिनीला थंडावा देण्यासाठी चक्क त्यांनी पाण्याचे टँकर मागवले. पण एका दिवसासाठी ही तयारी म्हणजे, ते म्हणतात ना, परमेश्वर आपल्याला सर्व काही देतो, ते यासाठीच की ते आपण इतरांना निस्वार्थ भावनेने देता आलं पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर महंत श्री चिंचोडेकर बाबा यांचे शिष्य अरुण भगीरथी दत्तात्रेय बदादे यांच्याकडून हे शिकण्यासारखंच आहे. परंतु हे सर्व करण्यासाठी त्यांना लाभलेले मार्गदर्शक, हो, आपले सर्वांचे लाडके तुळशीराज दादा, म्हणजेच परमपूजनीय परमहंत श्री गोपीराज दादा अंकुळनेकर यांच्याच मार्गदर्शनाने हे सर्व शक्य झालं. तर मंडळी, अंजनेरी येथील साधू, संत, महंत तसेच भक्तजन आणि श्री चक्रधर सेवा मंडळ व बदादे परिवार यांच्या हस्ते या पदयात्रेचे वाजत गाजत स्वागत केले. तर मंडळी, आता या भक्तिमय वातावरणात आता आपण रममान होऊया.
साधनाची घडो मज सेवा आनिक न काही मागे तुझ देवा नाही मला वेद नाही मला बोध नाही शुद्ध ज्ञान काहीच देवा तुझ्या साधनाची घडो मज सेवा आनिक न काही मागे तुझ देवा द्यावे काही दान तरी भाग्यहीन दारिद्राची खाण मीच एक देवा तुझ्या साधनाची घडो मज सेवा आनिक न काही मागे तुझ देवा अंजनेरीच्या सर्व मंडळींना समजलं पाहिजे की या ठिकाणी पदयात्रा आलेली आहे. आपला आवाज त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. इतक्या मोठ्यानं जय जयकार करा. खूप देवात रममान झाले व एकामागे एक देवाचं नाव घेऊन लवकर दीक्षा घडत तुम्हाला आता. आमचे स्वामी पूर्वार्ध काळात या महाराष्ट्रात परिभ्रमण करत असताना या नाशिक जिल्ह्यात अंजनेरीला आले असता त्र्यंबकेश्वरला आले. त्या ठिकाणी एक वासनाय 8 दिवस एक वासनाय 10 दिवस स्वामींचं अवस्थान झालं. लीळा 12 लीळा आहे तिथल्या. त्यातल्या मोजक्या 1-2-3 सांगतो, बाकी काही उद्या सांगू, कारण की 10-15 मिनिटं बोलणार आहे. पहिले सांगितलं मी त्या दिवशी सांगितलं होतं आपण स्थान करत असताना आपल्या स्थानाच्या क्रमात 2 ठिकाणी स्वामींनी लिंगाला विडावायला असे 2 स्थान आपले होणार आहे. एक कोणतं होतं पहिलं आपण केलेलं नांदूर मधमेश्वर. आता दुसरं आहे त्र्यंबकेश्वर. आमचे स्वामी त्र्यंबकेश्वरला त्या लिंगाच्या देवळात आले. त्या ठिकाणी स्वामींनी लिंगाला विडा वाहिला. त्या लिंगाला दोन्ही श्रीकरानं स्पर्श केला आणि तेथून त्या ठिकाणी स्वामींचं 3 दिवस अवस्थान झालं. त्यानंतर लीळा आहे गंगाद्वारी बडुआ संभोगू डकलिया शिक्षापन. तिथून खाली आल्यानंतर गंगाद्वार आहे. त्या ठिकाणी कोळाई देवतेचं एक मंदिर होतं. डकले ब्राह्मण स्वामींच्या सन्निधानात होते बाईसांसोबत. बाईसा, डकले आणि स्वामी. डकला खाली त्या कोळाई देवतेच्या जवळ आला आणि त्या कोळाई देवतेच्या बेंबीत बोट घालून म्हणाला, गावो नेसी, गाई नेसी, म्हैसी नेसी, माणुसे नेसी, आज माझं बोटही नाही. तो आल्यानंतर स्वामी त्यांना शिक्षा पण करतात. देवतेला निरोध होईल अशी कोणतीही क्रिया करू नये, कारण की देवता ही परमेश्वराजवळ आपलं गाऱ्हाणं करत असतात. का हे परमेश्वरा, तुझा जो भक्त आहे तो मला त्रास देत आहे, असे गाराने देवताही परमेश्वरापाशी करतात. आणि तसंच गारानं त्या देवतेने सुद्धाही परमेश्वरापाशी केलं असेल, कारण की देवताही परमेश्वराचं पूजन करतात. आपल्या डोमेग्रामला लीळा आलेली आहे. देवता ओवाळणे. कोण कोण स्थान केलेलं आहे डोमेग्रामचं? सर्वांनीच केलं, पण माहिती नाही. केलं सर्वांनीच. देवता ओवाळणे हे स्थान सर्वांनीच केलं. आपण चिन्हस्थळीचं स्थान करत असताना समोर गंगेत उतरतो आणि गंगेच्या काठ ओलांडून पलीकडे गेल्यानंतर देवता ओवाळणे हे स्थान आहे. त्या ठिकाणी देवतेने
आपल्या केसानी स्वामीचे श्रीचरण झाडले, रत्नाचे माणिक मोतियाचं ताट भरून स्वामींची पूजा केली, स्वामींना ओवाळलं. देवता ही परमेश्वराचं पूजन करत असतात आणि डकल्या त्या देवतेला निरोध देतो. निरोध गेल्यानंतर स्वामी डकल्यांना शिक्षा पण करतात. अरे बाबा, आपण देवतेला वंदत नाही तर निंदनही करू नये. आपल्या महानुभाव म्हणतात, 4 साधन माझ्या स्वामींनी सांगितलेले आहे. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक. आपण नमस्कार करत असताना आमच्या स्वामींचे श्रीचरण 800 वर्षापूर्वी ज्या ठिकाणाला लागले, ज्या ठिकाणी स्वामींनी कृपाशक्ती मायाशक्तीचा निक्षेप केला, हे स्थान आपण वंदन करत असतो. मी पहिलेच सांगितलं, आपला पंथ हा प्रतीती पंथ आहे. प्रचिती आल्याशिवाय आपण काहीही करत नाही. आपण इथला दगड उचलून आणला, त्याची पूजा करत राहिलो, त्याच्यात परमेश्वराचं सामर्थ्य येत नाही, त्याच्यात मायाशक्ती कृपाशक्तीचा निक्षेप होत नाही. हा जर साधक दररोज पहाटे उठून माझ्या साधनदात्या परमेश्वराने सांगितलेल्या वेळेत नामस्मरण करत असला, तो टाइम आहे सकाळी म्हणजे पहाटे 3 ते 6. या वेळेत कोणीही असो, या पंथात आलेला कोणीही साधक वर्ग असो, भिक्षुक असो, महंत असो, अधिकर्ण असो किंवा वासनिक असो किंवा नामधारक असो, त्याला नामस्मरण करणे हा विधी प्रामुख्याने आमच्या देवाने सांगितलेला आहे. आणि हा जर त्या नपाळत्याच्या ठिकाणी, जसं आपण आता उद्या ब्रह्मगिरीला जाणार आहे, ते आसुरे स्थान आहे, म्हणजे त्या ठिकाणी देवतेचा विधी अति चालतो. आता आपल्यातले काही लोक असे म्हणतात, देव तर गेले, आता देव एवढे दिवस गेले तर तिथे जेवले नसतील का? अरे बाबा हो, पण तो स्वामी साधनदाता परमेश्वर आहे. तो असताना विघ्न होत नाही, पण तो गेल्यानंतर जर आम्हाला विघ्न झालं नसतं तर स्वामींनी आम्हाला वचन सांगितले नसते. जर विघ्न होत नसतं तर देवाने आचार सांगितला नसता. एवढं मोठं आता माहुरे तीर्थस्थान आहे, ज्या ठिकाणी चतुर्युगी अवतार श्री दत्तात्रेय प्रभू महाराज प्रतिदिनी निद्रा करायला येतात. एकही दिवस खंड नाही. 4 युगामध्ये असा एकही दिवस जात नाही का ज्या दिवशी श्री दत्तात्रेय प्रभू महाराज काशीचं स्नान, कोल्हापूरची भिक्षा, पांचाळेश्वरला भोजन आणि माहूरला निद्रा, हा क्रम त्यांचा प्रतिदिनी चालू आहे. आणि श्री दत्तात्रेय प्रभूंची भेट ज्या साधकाला होते तो जीव उद्धरल्या जातो. पण आमच्या स्वामींनी एवढं असताना सुद्धा माहूरला जाण्यासाठी आम्हाला नाही सांगितलं. ज्या वेळेला आमचे स्वामी साधनदाता परमेश्वर उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती होते आणि भट्टोबास विचारतात, हे देवा, आजपर्यंत तू होता, तुम्ही मला लाडलं ताळलं, अपरोक्षाला योग्य केलं, पण आता तुम्ही जाण्याची प्रवृत्ती धरली आहे, तर मला कोणाच्या स्वाधीन केलं? स्वामी म्हणतात, तुम्हाला आम्ही श्री प्रभू बाबांच्या स्वाधीन केलं. समस्त गुरुकुळ हे श्री प्रभू बाबांपाशी येतात, राहतात. लीळा खूप मोठी आहे, ऐकाय जोगती आहे, पण टाइम नाही आहे. आणि ज्या वेळेस श्री प्रभू बाबा
निजधामाला विजय करत असतात, त्यावेळेला श्री नागदेवाचार्य हे श्री प्रभू बाबांना विचारतात, जीजी माझा साधनदाता परमेश्वर ज्याने मला 3.5 वर्षात अपरोक्षाला योग्य केलं, त्यांनी उत्तरापंथी जाण्याच्या वेळेला मला आपणाला निरविलं, म्हणजे आपल्या स्वाधीन केलं. तर हे देवा, आपणही निजधामाला विजय करत आहात, तर मला कोणाच्या स्वाधीन केलं? श्री प्रभू बाबा सांगतात, तुम्हाला श्री दत्तात्रेय प्रभूंच्या स्वाधीन केलं. काय म्हणतात? तुम्हाला आम्ही श्री दत्तात्रेय प्रभूंच्या स्वाधीन केलं, श्री दत्तात्रेय प्रभूंच्या सांभाळी घातलं. श्री प्रभू गोसावी निजधामाला विजय केल्यानंतर माहूरच्या दिशेने निघतात, पण त्या पर्वतावर चढत नाही, पर्वत प्रदक्षिणा करून निघून येतात. दोन्हीही देवांची आज्ञा पाळली त्यांनी. माझ्या स्वामींचीही आज्ञा पाळली आणि श्री प्रभू बाबांचीही आज्ञा पाळली. माझ्या साधनदात्याने सांगितलेलं आहे, माहूरला किंवा कोल्हापूरला जाऊ नका. आणि स्वामींनाही हे माहिती होतं की माझ्या नंतर येणारे सगळे ऍडव्हान्स होऊन राहणार आहे, माझ्या नंतर येणारी पिढी सगळी ऍडव्हान्स राहणार आहे, हे देवाला त्यावेळेस माहिती होतं. म्हणून त्याच्या पुढचंही वचन स्वामींनी सांगून दिलं, कारण की त्यांना माहित होतं आपण वचन सांगितलेलं आहे, मातापूर कोल्हापुरा जाऊ नका, तर हे वचावच्या ठिकाणी वंचावे करणारच आहे, फक्त अनुस्वार द्यायचा आहे. काय द्यायचं आहे शब्दावर? वचावेच्या ठिकाणी वंचावे करायचं, म्हणजे कधीही डावलू नये. हे स्वामींना माहिती होतं, म्हणून माझ्या देवाने त्याच्या पुढचं वचन सांगून दिलं का त्या ठिकाणी गेल्यानंतर साधकाला काय होते, कोणतं विघ्न होते. आपण नपाडत्यात गेलो, त्या ठिकाणी काही सेवन केलं, अन्न सेवन केलं, पाणी सेवन केलं, ते तर थुकलो, लघवी केली, तर त्या ठिकाणी देवता आपल्याला विघ्न करतात. देवता म्हणतात तुम्ही मला भजत नाही, तर माझ्या ठिकाणी आल्यानंतर हे कार्यही करू नये. आणि त्या ठिकाणी परमेश्वरही काही करू शकत नाही. त्या ठिकाणी आल्यानंतर परमेश्वर सुद्धा काही करू शकत नाही, कारण की आपण त्यांच्या जागेत जाऊन केलेली ते क्रिया असते. आपण नवरात्राच्या वेळेस जालन्याची लीळा पाहतो, हिवरळीची आहे ना. ज्यावेळेस नवरात्र येतात, स्वामी सुद्धा गाव सांडून गावाच्या बाहेर जातात. स्वामी सुद्धा देवतेच्या विधीला मान देत असतात. मग आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी खाल्लं पेल्लं, त्या ठिकाणी काही अन्न ग्रहण केलं तर आपल्याला विघ्न होते. पहिलं विघ्न म्हणजे आपण जर स्मरण करत असलो तर आपलं मन स्मरणात लागत नाही. हळूहळू तो धर्मापासून जातो, आपण धर्मापासून जातो. गेल्यानंतर जो स्वामींनी विधी सांगितला तो विधी करण्याचं मन आपलं होत नाही. आता अनेक ठिकाणी उत्तर भारतात तीर्थयात्रा करण्याची खूप पद्धत आपल्या ह्याच्यात आलेली आहे. करत असताना त्या ठिकाणी जे झोपण्याची व्यवस्था केलेली असते ती संपूर्ण व्यवस्था ही नपाडत्यात केलेली असते. आणि केलेल्या व्यवस्थेत जर हा वासनिक वर्ग झोपला तर ज्या वासनिकाची अनुसरण घेण्याची इच्छा असते ती इच्छा त्याची त्यानंतर राहत नाही. असे आतापर्यंत आम्ही खूप वासनिक बघितले का जे वासनिक त्या ठिकाणाहून जाऊन आले का त्यांची अनुसरण घेण्याची इच्छा कमी होते.
साधकावर असलेली बुद्धी कमी होते, परमेश्वरावर असलेली बुद्धी कमी होते. परमेश्वराने सांगितलेला विधी ते करत नाही आणि हळूहळू अविधी, त्या ठिकाणी जो अविधी त्या साधकाला घडतो तो अविधी इतका प्रसवत जातो का शेवटी त्यांना देवाचं नावही आठवत नाही. ज्यावेळेस नागदेवाचार्यांची भेट होते तर ते काय म्हणतात, श्री नागदेव राऊळ. एवढा अविधी प्रसवला का स्वामींचं नावही विसरल्या गेले. ही सन्निधानातली गोष्ट आहे. छरदोबा स्वामींच्या सन्निधानात होते तरीही एवढा अविधी प्रसवला. अहो मी तुम्ही तर असन्निधानी जन्माला आलेलो आहे, मला तर स्वामींचं सन्निधान लाभलंच नाही. आपण खूप दोषी, खूप कापी आहे. आणि असंही असताना जर आपण अशा क्रिया करत राहिलो तर देवाला आपल्याला कसं सहाय्य करावं. देव म्हणतात मग तू तुझ्या मनानं कर. आपण अज्ञान नाही. ठीक आहे, एखादा वासनिक अज्ञान नसतो, एखादा नामधारक नवीन उपदेश घेतलेला असतो, त्याला माहिती नसते त्यावेळेची, ठीक आहे. पण आपण कुठं गेलो असताना बाबांचं कोणाचं प्रवचन ऐकतो. नेहमी आमचे साधू मंडळी या विषयावर प्रबोधन करत असतात आणि ऐकूनही आपण ते क्रिया करत राहिलो तर देवाला खूप खंती येते. देव म्हणतात, अरे तू एक वेळेस मी तुझं माफ करू शकतो. ज्या वेळेला तुला ही गोष्ट माहिती नाही त्यावेळेला तू केली, हे मान्य आहे, मी माफ करतो. पण तुला माहित असताना सुद्धा तू केली तर मी मान्य कशी करावी, मी तर माफी कशी द्यावी. मग त्या देवता विघ्न करणारच. आता आपण उद्या ब्रह्मगिरीला जाणार आहे. ब्रह्मगिरी हे स्थान संपूर्ण इथून आपण जात असताना इथूनच आपल्याला समोर काही खाता पेता येत नाही. मी आता जसं सांगितलं, त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे आणि खूप देवतेचं आसुरे स्थान आहे. म्हणजे त्या ठिकाणी देवतेची पूजा अर्चा खूप चालू आहे. मग त्या ठिकाणी जर मी खाल्लं तर मला नक्की विघ्न होणारच आहे. म्हणून उद्या आपण जात असताना पहाटे या ठिकाणी आपण उदक घेणार आणि ब्रह्मगिरीसाठी आपण जाणार. गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणी पाणी प्यायचं नाही, थुंकायचं नाही, लघवी करायची नाही किंवा संयोजक मंडळींनी सांगितलेल्या मार्गाच्या वेगळं जायचं नाही. जो रस्ता गुरुवर्य श्री बाबाजी किंवा मी सांगेल त्या रस्त्यानेच जायचं आहे. त्यामुळे इथून चालतानाच आपण सकाळी पाहिलं, हा संपूर्ण मोठा रोड आहे, मुंबई हायवे आहे, नाशिक मुंबई. आपण पहाटे 5ला निघणार आहे, पण सर्वांनी एकामागं एकच्या लाईनीत चालायचं. ब्रह्मगिरीची लीळा आहे. स्वामी त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर वरते ब्रह्मगिरीवर गेले, तेथून समुद्र अवलोकिला आणि त्या ठिकाणी एक उंबराचं झाड होतं. आता वास्तविकता आहे, तो परमेश्वर होता, त्यांना भूक लागत नव्हती, पण मनुष्य वेशाला मान देऊन स्वामी अन्नग्रहण करत होते, भिक्षा भक्तिजनांच्या भिक्षांना सेवन करत होते, आरोग्याला करत होते. भक्तिजन म्हणतात, जीजी आम्हाला भूक लागली. स्वामी म्हणतात, ही उमर घ्या, आणि ते उमर स्वामी अमृतासारखे गोड करून देतात आणि भक्तिजन धायेतो म्हणजे पोटभर ते उमर खातात. आणि त्या ठिकाणी स्वामींना आसन होते.
एवढी परमेश्वर भक्ताची काळजी घेतात. माझ्या भक्ताला भूक लागली आहे, माझ्या भक्ताला भूक लागली आहे, मी त्याला अन्न दिलं पाहिजे म्हणून परमेश्वर काहीही करतात. मी त्या दिवशी सांगितलं, परमेश्वर भक्तासाठी काहीही करतात. पण या वासनिकाला, या भिक्षुकाला भक्त होता आलं पाहिजे. आपण भक्त होतच नाही तर परमेश्वराला आपलं व्हाव कसं? परमेश्वर सांगतात, एक जो पती असतो त्या पतीसाठी ती मुलगी किती जणांचा वनवास सहन करते, आणि हा तर जगतपती आहे, याच्यासाठी पूर्ण जगाचा वनवास सहन केला पाहिजे आणि जगाचा वनवास सहन करून त्या परमेश्वराचं भक्त झालं पाहिजे. आपल्याला आपल्या गावात वावरत असताना, आपल्या समाजात वावरत असताना, आपली उपदेशी मंडळी जी आहे, आपला वासनिक वर्ग जो आहे, तो वासनिक वर्ग आज मी महानुभाव पंथाचा आहे हे सांगायला लाज वाटते, एक शरम वाटते. का वाटते? तर त्याला त्या गोष्टीची माहिती नसते. अहो, या हिंदू धर्मात जेवढे पंथ आहे त्यापेक्षा हा महानुभाव पंथ किती श्रेष्ठ आहे याचा अभ्यास आपण केला पाहिजे. सांगत नाही म्हणजे आपल्याला त्याची माहिती नाही. आपल्या मुलाने जर आपल्याला विचारलं, अगं आई, तू सांगते देवतेचा प्रसाद खाऊ नको, तर का खाऊ नये? आपण काय सांगतो? बेटा, आपल्या पंथात चालत नाही. आपलं उत्तर काय असते? आपल्या पंथात चालत नाही. अहो, हे त्या विचारलेल्या प्रश्नाला पूरक उत्तर आहे का? अहो, त्या आपल्या मुलाला असं उत्तर द्या का त्यांनी तो प्रसाद कधीच खाल्ला नाही पाहिजे, याचं त्याला रिझन सांगा, कारण सांगा. आताची पिढी खूप ऍडव्हान्स पिढी आहे. तुम्ही सांगाव त्यांनी ऐकाव असं नाही. आज जी गोष्ट आपल्याला मोबाईल मध्ये समजत नाही ते या लहान लहान मुलं सगळं काढतात. मग ते या गोष्टीवर का विश्वास ठेवतील, कसा विश्वास ठेवतील? का आपल्याला चालत नाही? तर का चालत नाही? तो देवतेचा प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्याला काय होते, कोणतं विघ्न होते, हे कारण त्या आईने त्या मुलाला सांगितलं पाहिजे. तेव्हा तो मुलगा ऐकल. आपण आपल्या मुलाला सांगतो, अरे बाबा, पहाटे उठल्यानंतर देवपूजा केली पाहिजे. पण का केली पाहिजे? आता काही काही आई म्हणतात, तू जर देवपूजा केली नाही तर तुला मी चहा देणार नाही, दूध देणार नाही. हे प्रत्येक आई करत असते घरात. आपल्या मुलाला करा. आई आहे, ती माय आहे. आपला मुलगा इकडे धर्माला लागाव हे प्रत्येक आईची एक निढळ इच्छा असते. ती इच्छा खूप चांगली आहे. पण तुम्ही थोडा अभ्यास केला पाहिजे. आई असो, वडील असो, त्यांनी अभ्यास केला पाहिजे. त्या मुलाला संस्कार असे करा, त्याला सांगा असं उत्तर द्या का त्या मुलाने म्हणलं पाहिजे, हे आई, मी देवपूजा केल्यानंतरच चहा घेईल, तसा मी चहा घेणार नाही, असे संस्कार झाले पाहिजे. जसे संस्कार जिजामातांनी शिवाजीवर केले. जिजाऊंनी, एक वेळची गोष्ट आहे, शिवाजी महाराज चित्रपट बघण्याकरिता जातात, त्यावेळेस तमाशे होते. घरी येतात, त्यांची आई झोपत नाही येईपर्यंत. आल्यानंतर शांतपणे घरात येतात. आल्यानंतर जिजामाता विचारतात, राजे हो, कुठे गेले होते? आईनी संस्कार केले होते, बाळा खोटं कधीही बोलायचं नाही.
हे त्यांच्या हृदयावर कोरलेलं होतं त्यांच्या मातेनी. शिवाजी महाराज सांगतात, आई मी तमाशा पाहायला गेलो होतो. आपल्यासारखी आई असती तर मारलं असतं. तुला समजते काय? तुझं वय काय आहे? तू तमाशा पाहायला जातो, पण त्या गोष्टीवर मारणे हा उपाय नसते. आई फक्त एवढंच म्हणते, राजे हो, जर मी तुमच्या पुढे नाचली तर तुम्ही पाहाल का? काय म्हणते? राजे हो, जर आम्ही तुमच्या पुढे नाचलो तर तुम्ही पाहाल का? छत्रपती शिवाजी महाराज त्या दिवशी शपथ घेतात, माते आजपासून परस्त्री माते समान मानेल. काय मानेल? परस्त्री माते समान मानेल. हा संस्कार आहे. असा संस्कार मुलावर झाला पाहिजे. आणि त्यावेळेस तो मुलगा म्हणला पाहिजे, हे आई, आधी मी देवपूजा करेल, मग चहा घेईल. त्यासाठी ते कार्य आपल्याकडून होत नाही. म्हणून बाबाजींनी ही शिबिराची स्थापना केलेली आहे. आणि त्या शिबिरात त्या मातेवरही संस्कार व्हावे म्हणून महिला, मुली, पुरुष, मुलं या सर्वांचे शिबिर घेतल्या जातात. मुलींनी आपलं लग्न झाल्यानंतर, मी त्या दिवशी थोडं मुलीचं सांगितलं होतं, मुलींना उपदेश का द्यावा. आपण या संसारात वावरत असताना आपल्या सर्वांचा एक भ्रम असतो का मुलगी हे पराय घरचं धन आहे, तिला उपदेश का द्यावा. ती गोण्या घरी पडेल, काय पडेल आपल्याला माहिती नाही. पण परमेश्वराने सांगितलेलं आहे, 18 वर्षाचा झाल्यानंतर कोणीही असो, मी असो, तुम्ही असो, मुलगा असो, मुलगी असो, त्याला पाप पुण्य चालू होते. काय चालू होते? पाप आणि पुण्य लागायला चालू होते. तो उपदेश घेतला म्हणजे चालू होते, नाही घेतला म्हणजे चालू होते असं नाही. 8व्या वर्षाची घडी लागली, 7व्या वर्षाची घडी संपली, त्या क्षणापासून त्याला पाप पुण्याची निष्पत्ती हे चालू होत असते. म्हणून आपल्या धर्मामध्ये 8व्या वर्षी उपदेश देण्याची प्रथा आहे. आपण मुलाला एका वेळेस उपदेश देऊन देतो, पण मुलीला देत नाही. पण विचार करा, जो परमेश्वर हे सगळं जग सांभाळत आहे, या जगाची निर्मिती ज्या साधनदात्याने केली आहे, श्रीकृष्ण महाराज गीतेत सांगतात, मया देक्षेन प्रकृती सूयते सचराचर. हे सकळ सृष्टी जी आहे हे माझ्या अध्यक्षतेखाली चालते. एवढं वचन जर परमेश्वराने दिलेलं आहे, तर तो परमेश्वर त्या मुलीचं तुम्ही जर 8व्या वर्षी उपदेश दिल्यानंतर तिने वयाच्या 18व्या वर्षापर्यंत म्हणा, 20व्या वर्षापर्यंत म्हणा, जोपर्यंत ती लग्न तिचं होत नाही तोपर्यंत जर ती नामस्मरण करत असेल तर परमेश्वर तिला वाया कशी जाऊ देतील हो? परमेश्वर तिला वाया जाऊ देतील का? आपण थोडी क्रिया केली, एखाद्यासाठी थोडं जरी काही केलं तरी तो आपले उपकार विसरत नाही. हा तर परमेश्वर आहे. हा तर जीव उद्धरणाचं व्यसन अंगी करून अवतरला आहे. या सृष्टीत आलेल्या जीवाचं उद्धरण कधी करेल असं परमेश्वराला एक व्यसन लागलेलं आहे. ते व्यसन त्या परमेश्वराला शांत बसू देत नाही. आणि ते मुलगी जर स्मरण करत असेल तर परमेश्वर तिला वाया कसे जाऊ देतील? त्या मुलीचं रक्षण करणे हे परमेश्वराच्या हातात असते. आपण म्हणतो उपदेश दिल्यानंतर जी अन्य घरी पडली तर काय करावं? खूप चांगलं आहे, मी प्रवचनात सांगत असतो, मुलगी जर अन्य घरी पडली उपदेशाची तर खूप चांगलं आहे.
का चांगला आहे कोणी सांगू शकेल का? आपण उपदेश दिलेल्या मुलीला प्रत्येक वेळी तिचं लग्न होत असताना तिचा होणारा पती हा उपदेशी असावा असा प्रत्येक जण विचार करत असते. पण असा विचार कोणी केला का माझी मुलगी अन्य घरी पडली तर ते चांगलं आहे? मी सांगतो चांगलं कसं आहे, तुम्ही कोणीतरी सांगू शकाल का चांगलं आहे? अहो ती मुलगी एका अन्य घरात पडली, त्या ठिकाणी ती मुलगी जर नामस्मरण करत असली तर तिच्या हातून होणार जे अन्न आहे ते एवढं सात्विक असते, एवढं सात्विक बनते का त्या घरात असणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या पंथाचा उपदेश घेतो. ते सात्विक होण्याचं कारण काय आहे? तिचं नामस्मरण. आणि त्या घरात जेवढे काही मनुष्य आहेत तेवढे जर उपदेशी झाले आणि त्यांनी जितकं नामस्मरण केलं त्याचा फायदा या मुलीला आहे. पण आपण परमेश्वरापेक्षाही हुशार आहे म्हणून आपण देत नाही. आता एक घडलेली घटना शिबिरातली विद्यार्थिनी होती. आम्ही शिबिरात मुलींवर संस्कार करत असताना त्यांचा आत्मविश्वास इतका दृढ करत असतो, त्यांना फक्त आपल्या पंथाचं ज्ञान आम्ही देत नाही. देत असताना आम्ही ज्ञानेश्वरी, दासबोध या सगळ्या ग्रंथाचं त्यांना मार्गदर्शन करत असतो. मी नाही करत कधी, पण बाबा करत असतात. करत असताना ती मुलगी लग्न होते आणि तिच्या संसारी जाते. गेल्यानंतर ते वारकरी संप्रदायाचे असतात, त्यांच्या घरी ज्ञानेश्वरी ग्रंथ असतो. ती मुलगी दररोज ज्ञानेश्वरी वाचत बसते. वाचत असताना एक वेळ सासरे विचारतात, अगं तू तर उपदेशी घरची आहे ना, तू महानुभाव पंथाची आहे, तू ज्ञानेश्वरी कशी वाचते? ती ठामपणे सांगते, ज्ञानेश्वरी ही महानुभाव पंथाची आहे. ज्ञानेश्वरी काय आहे? गीतेचा अर्थ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, पण आपण ज्ञानेश्वरीचा अर्थ वेगळा काढला. ज्ञानेश्वरी संपूर्ण अर्थ गीतेचा आहे. ते सासरे विचारतात कसे? ती ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या सांगते. तया पुण्याची पावती सरे मग येऊ लागते मृत्यू लोका माझारी, अशा काही ओव्या ते ज्ञानेश्वरीतल्या सांगते आणि सासऱ्यालाही ते पटते. एक दिवस असा येतो, ती मुलगी ज्ञानेश्वरी वाचते, ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगते आणि सगळे घरातले मंडळी तिच्या समोर ऐकत बसतात. ऐकता ऐकता ती मुलगी शिबिरात सांगितलेलं जे निरूपण आहे, जो ज्ञानेश्वरीचा अर्थ आहे, जो गीतेप्रमाणे ज्ञानेश्वरीचा अर्थ गुरुवर्य श्री बाबाजी विद्यार्थ्यांना सांगत असतात, तो अर्थ ती मुलगी आपल्या सर्व घरच्या मंडळींना सांगते. त्या मंडळींनाही ते पटते. आणि एक दिवस असा येतो का ती मुलगी त्या घरातले 18 लोक बाबांपाशी उपदेश देण्यासाठी घेऊन येतात. 18 लोक धर्माला लावले. कशामुळे लावले? तिच्यामध्ये तो आत्मविश्वास होता. माझ्या गुरूंनी मला सांगितलेलं आहे, ते मी जर यांना सांगितलं तर हे नक्कीच धर्माला लागतील. पण ती मुलगी, तुम्ही तिच्यावर तसे संस्कार केलेच नाही तर ती डगमगून जाईल. आज त्या मुलीला जर ते संस्कार नसते तर ती उत्तर देऊ शकली नसती. आणि जर उत्तर देऊ शकली नसती तर त्या लोकांनी तिला त्रास दिला असता. म्हणून आपण तर संस्कार द्याच, कारण की प्रत्येक मुला मुलीचे पहिले गुरु हे तिचे आई असते. का तिने आपल्याला या जगात आणलं, हे जग दाखवलं. पण दुसरे गुरु हे आपले गुरु असते. का त्यांनी मला देव दाखवला. काय दाखवला? देव दाखवला.
आणि ज्यांनी देव दाखवला ते वेगळ्या मार्गाला कसे लागू देतील? सात द्वीप ना खंड में गुरु से बड़ा ना कोई, करता करे ना कर सके, गुरु किए सब होए, गुरु किए सब होए. हा सात समुद्र जे आहे त्याच्याही पेक्षा गुरुची थोरी ही मोठी आहे. का? जे कार्य कोणीच करू शकत नाही ते कार्य गुरूंनी केलं. ते म्हणजे कोणचं? का मला देव दाखवला. याच्यापेक्षा मोठं कार्य कोणचं आहे? गुरु गोविंद दोनों खडे का केला गोपाळ, बलिहरी गुरु आपने गोविंद दियो बताए, गोविंद दियो बताए. अरे देवा, याच्यापेक्षा मोठं कोणचं आहे का? तुम्ही मला देव दाखवला. सृष्टीत आल्यानंतर सगळ्यात मोठं काम ही सृष्टी मला माझ्या मातेने दाखवली. मला जन्माला घातलं, पण जन्माला घातल्यानंतर मी कसं राहावं, कसं वागावं याचं ज्ञान मला गुरुनी केलं. किती वाजले? उपार झालेला आहे का? मी सांगितलं 10 मिनिटं. किती वेळ झाला? 40. थोडं पदयात्रेचं सांगतो. तुम्हा सर्वांना सांगितलेलं आहे. माझ्या साधनदाते परमेश्वराने साधकासाठी म्हणजे भिक्षुक वासनिकासाठी आटन विजन भिक्षा भोजन हा विधी सांगितला, पण या संसारात रमलेल्या मनुष्यासाठी हा पदयात्रा विधी सांगितला. कारण की आम्ही भिक्षुक मंडळी 2 महिनेही फिरू शकतो, पण आपण संसारात रममान आहात. संसाराची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ते जबाबदारी पार पाडून आपण 10 दिवस ही पदयात्रा करत असता. पदयात्रा म्हणजे काय? तर परमेश्वराप्रती आपली अतूट असलेली श्रद्धा समर्पित करण्याची जागा कोणती? तर ती पदयात्रा आहे. आपण घरी राहूनही देव करू शकतो, गाडीत बसूनही देव करू शकतो. आज आपण गेल्या 10 दिवसात जे स्नान केले ते एका दिवसातही झाले असते, पण परमेश्वराने जो विधी सांगितला, या देहाला कष्ट देऊन जे स्नान केल्या जातात त्याचं महत्व काही वेगळं असते. हे देह झिजवायला सांगितलं. स्वामींच्या सन्निधानात भक्तिजन असताना त्यावेळेस व्यापार नव्हता, तर स्वामी त्यांना दरे दरकुटे बुजवायला लावायचे, खंदायला लावायचे, दगड उचलायला लावायचे. त्यावेळेस स्वामींना काही तिथे राहायचं होतं का? डोमेग्रामची लीळा आहे. पूल बांधायला लावला स्वामी डोमेग्रामला. काही स्वामींना आश्रम बांधायचा होता का आपल्यासारखा? पण का? या जीवाने जे चिकट कर्म जोडलेले आहे, जे कर्म कशानेच नासत नाही, ते कर्म या सेवा दास्याने नासत असतात. आपण आज आश्रमात जातो, आश्रमात सगळे भिक्षुक मंडळी तपस्वी आपली व्यवस्था करत असतात, पण हे योग्य आहे का? आश्रमात गेल्यानंतर आपली सेवा त्या भिक्षुकांनी करावी, हे योग्य आहे का? आश्रमात गेल्यानंतर आपली सेवा आपण स्वतः केली पाहिजे. ते भिक्षुक मंडळी तुम्हाला घालतात परमप्रीतीच्या नात्यानं माझे अच्युत गोत्री आहे. कारण की परमेश्वराने जे 4 साधन सांगितले, स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक, तर भिक्षुक हा वासनिकासाठी आहे, वासनिका भिक्षुकासाठी आहे. हे अच्युत गोत्रीय आहे. तुम्ही अच्युत गोत्रीय नात्यानं राहायला ते सगळ्या तपस्विनी आया म्हणजा भिक्षुक म्हणजा आपली सेवा करतात.
पण आपण त्यांच्याकडून सेवा करून घेणे हे कितपत योग्य आहे? आपण आश्रमात गेल्यानंतर निदान आपलं ताट तरी आपण स्वतः धुतलं पाहिजे. आज काही लोक येतात, काही असतात असे नाही. काही मंडळी आश्रमात आल्यानंतर, काही महिला मंडळी आम्ही बघतो, आल्या आल्या जर त्यांना जेवण करायचं असले, आमच्या तपस्विनी आया रात्री 12 वाजता म्हटलं तरी तुम्हाला जेवू घालतात. पण काही महिला मंडळी असतात, त्या जातात बिचाऱ्या, सेवा करू लागतात. त्यांचा हेतू असते का मार्गात आल्यानंतर माझ्याकडून दास्य घडलं पाहिजे. माझ्या स्वामींनी ज्यावेळेस पूर्वी निरूपण केली त्यावेळेस अन्नदान मोचक नाही सांगितलं, द्रव्यदान मोचक नाही सांगितलं, ज्ञान मोचक नाही सांगितलं. मोचक काय सांगितलं? दास्य मोचक सांगितलं. ज्या दास्याने जीव उद्धरण्यासाठी सगळ्यात मुळात काही असेल तर ते दास्य आहे. म्हणून या पदयात्रेत असो, आश्रमात असो, दास्य हे प्रत्येक जीवाकडून घडलंच पाहिजे. जर दास्य घडलं नाही तर आपले चिकट कर्म आहे का, जे कर्म आपल्या धर्माला, माझ्या असलेल्या धर्म जो आहे माझ्या अंदर, तो धर्म आचरू देत नाही. हे कशामुळे? सकाळी बाबांनी सांगितलं, आज किती जण होते या गावातले माहित नाही, प्रवचनाले बाबांचं खूप छान प्रवचन झालं. मी मगाशी जसं सांगितलं, परमेश्वराने 3 ते 6 पहाटेचा विधी स्मरणासाठी सांगितलेला आहे. पण त्यावेळेस आपण गाढ झोपेत असतो. ते वेळी मज निद्राये ती अविद्येची झडपणी, स्वामीची दृष्टी जाय फिरुनी, पडलो आता भवसागरी कोणानु बोलावनी. समोरचं मला येत नाही. स्मरू कोणाचे नाव घेऊनी. हे परमेश्वरा, मी या भवसागरात पडलो आहे. हे तारण्यासाठी जर काही साधन असेल तर ते तुझं नामस्मरण आहे. म्हणून या साधकांनी नामस्मरण हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. थोडं का होईना. आपण संसारिक लोक आहे, तुम्ही सगळे प्रापंचिक लोक आहात, प्रपंचात तुम्हाला खूप कामं असतात, आम्ही समजू शकतो. ठीक आहे, नाही 3 तास, निदान 1 तास तरी करू शकता ना. 24 घंट्यातला 1 तास जर तुम्ही देवाला देत नसाल तर तुम्ही महानुभाव पंथाचे आहे कशावरून समजावं? देव आमचे पक्षकार म्हणतात, जयाचे जांगे मांडिये झाला तयाचे काहीच नाही, तर तो तयाचा हे कैसे समजावे. अरे ज्या बापाच्या जांगे मांडेवर तू झालेला आहे त्या बापाचा तुझ्यावर एकही संस्कार नाही, एकही कार्य त्या बापासारखं तू करत नाही, तर तू त्या बापाचा हे कशावरून समजावं. तसं ज्या पंथात आपण आलेलो आहे, ज्या धर्मात आपण आलेलो आहे, हे आपले पूर्वीचे संस्कार आहे. मी त्या दिवशी सांगताना सांगितलं, या भारतात 135 कोटी जनता आहे, त्याच्यातून मोजके लोक या पंथात आलेले आहे. आणि यात येऊन जर आपण या मनुष्य देहात जर परमेश्वराचे सांगितलेला विधी आचरत नसेल तर आपला फायदा काय? परमेश्वराने सांगितलेला विधी हा आचरला गेलाच पाहिजे. तो माझ्या जीवाचा एक अविभाज्य भाग झाला पाहिजे. तो माझ्या जीवाचा एक अविभाज्य भाग झाला पाहिजे. मी स्मरण केल्याशिवाय चहा पाणी नाश्ता घेणार नाही, अशी खुणगाट या शिवाशी बांधली पाहिजे. कशी खुणगाट बांधली पाहिजे? मी स्मरण केल्याशिवाय काहीच घेणार नाही, अशी जर खुणगाट बांधली तर तो परमेश्वर नक्कीच आपल्यासाठी धावून येईल. द्रौपदीसाठी धावून आला असाच नाही आला.
द्रौपदीसाठी धावून असाच नाही आला. द्रौपदी हे श्रीकृष्णाची खरी भक्त होती म्हणून द्रौपदीसाठी धावून आला. तस जर आपण खरंच भक्त झालो तर परमेश्वर आपल्यासाठी धावून येणार नाही का? आज गुरुवर्य श्री बाबाजी आहे. मी थोडीशी मगाशी मी सांगत असताना सांगितलं, बाबांच्या विशेषाची सेवना झाल्याशिवाय काहीच खात पेत नाही. त्यामुळे तो विशेष बाबांचं कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडतो. कशामुळे पाडतो? बाबांनी स्मरण आणि सेवना हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून घेतलेला आहे. आज त्या विशेषाला स्नान दररोज पाहिजे. एक वेळेस आम्ही म्हटलं काय करायचं, स्नान घालायचं, जाऊ द्या. आम्ही घातलंच नाही. बाहेर होतो. बाबांनी बरोबर 11 वाजता मला बोलावलं. अरे स्नान आज देवपूजेला घातलं नाही. मी विचार करत होतो का बाबा दररोज आम्हाला स्नान घालायला सांगतात, काय फरक पडणार, एक दिवस नाही घालायचं. बाबांनी 11 वाजता बोलावलं. आज तू विशेषाला स्नान घातलं नाही. मी चकित झालो. अहो जो देव त्यांच्यासोबत बोलतो त्यांना जाणवतो, अरे आज मला आंघोळ स्नान झालेलं नाही. हे कशामुळं? तर त्यांच्या तपश्चर्येचं सामर्थ्य आणि त्यांनी त्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवून घेतलेला आहे. त्यामुळं तसं आपण होऊ शकत नाही का? तसा आपण प्रयत्न करायला नको का? तसा प्रयत्न आपण केला पाहिजे का? मी देवाचं स्मरण झाल्याशिवाय पाण्याचा एक घोटही घेणार नाही. परमेश्वर कसं दुःख येऊ देतील हो. आमचा कोणता कितीही मोठा कार्यक्रम असू द्या गुरुवर्य श्री बाबाजींचा, कधीच विघ्न येत नाही. बाबा कार्यक्रम करण्याच्या आधी देवाला श्री दत्तात्रय महाराजांना एक विडा ठेवून स्मरण करतात. पोथीतली गुरुवर्य श्री बाबाजींचे महावाक्य चालू होते शेंदुर्णी या ठिकाणी 2012 साली. खूप आभाळ आलं. आम्ही खूप घाबरलो. 8,500 मंडळी त्या ठिकाणी मुक्कामी होती. एक महिना, 1-2 नाही मंडळी. आपण फक्त 200 लोकांची व्यवस्था करत आहे. त्या ठिकाणी 8,500 मंडळी त्या ठिकाणी मुक्कामी होते. खूप आभाळ आलं. आम्ही घाबरलो. बाबा उठले, नारळ घेतलं, नवीन पान सुपारी घेतली, देवाला विडा ठेवला आणि सांगितलं, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव. बाबा म्हटले, माता तू, पिता तू, सर्व तू आहे. हे कार्य जे आहे तुझ्यामुळे उभं झालेलं आहे. मंडळींनो, एका मिनिटात आभाळ गेले, एक थेंब सुद्धा पाणी आला नाही. हे बाबांच्या तपश्चर्येचं सामर्थ्य आहे. मग तसं आपण उभारलेलं कार्यही तसं निर्विघ्नपणे पार पडावं असं वाटत असेल तर परमेश्वराचं भक्त व्हा. भक्तासाठी परमेश्वर काहीही करतात. आता सांगायचं खूप आहे पण आता आटपत घेतो. जय जयकार करा मोठ्यानं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. प्रत्येकानं 2 दंडोत घालून उठायचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वाळू आरती तुझला, आरती तुझला, श्री कृष्ण प्रेम मजला. ओ वाळू आरती तुझला, आरती तुझला, श्री कृष्ण प्रेम मजला. तुझला
अशा रीतीने स्थानदर्शन पदयात्रेचा स्वागत सोहळा संपूर्ण विधीपूर्वक आणि योग्यरित्या पार पडला. रात्रीचे भोजन करून सर्वांनी विश्रांती घेतली ते उद्या पहाटे ब्रह्मगिरीला जाण्यासाठी. सकाळी 4 वाजता उठून देवाला वंदन करून द्राक्षाचं पाळा घेऊन आम्ही निघालो ब्रह्मगिरीला. पदयात्रेसोबत स्थानवंदन करण्याचा एक वेगळा अनुभव अनुभवण्यासाठी. सकाळी 4 वाजता उठून देवाला वंदन करून द्राक्षाचं पाळा घेऊन आम्ही निघालो ब्रह्मगिरीला. पदयात्रेसोबत स्थानवंदन करण्याचा एक वेगळा अनुभव अनुभवण्यासाठी. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा अभयात जे है विश्व जगा
जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा ज्ञान देऊनी उद्धरिसी तू सर्व जीवांचा हितकारक तू देवा परमेश्वरा हे जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा हे जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा भूत गुणांचे स्थान निराळे निरोपी येले तू जगपाळे प्रभू रे सर्वेश्वरा हे जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा हे जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा व्यापक सुनी नारा होशी चैतन्य पर तू अविनाशी बोलसी वाणी परा हे जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा हे जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा परम प्रभु श्री चक्रधर चिदानंद साकार पीत वर्ण शोभित तनुपूर्ण जगदाधार परम प्रभु श्री चक्रधर चिदानंद साकार पीत वर्ण शोभित तनुपूर्ण जगदाधार विशाल देव के सुत प्रभु सदा हरे त्रयताप केवल जिनके स्मरण से भस्म होत सब पाप त्राहि त्राहि त्रिभुवनपति चक्रेश्वर भगवान संकट काटो दास के हरो सकल अज्ञान परम प्रभु श्री चक्रधर चिदानंद साकार पीत वर्ण शोभित तनुपूर्ण जगदाधार तुझ्या साधनाची घडो मज सेवा अनेक न काही मागे तुझ देवा नाही मला वेद नाही मला बोध नाही शुद्ध ज्ञान काहीच देवा तुझ्या साधनाची घडो मज सेवा अनेक न काही मागे तुझ देवा द्यावे काही दान तरी भाग्यहीन दारिद्राची खाण मीच एक देवा तुझ्या साधनाची घडो मज सेवा अनेक न काही मागे तुझ देवा
दासाचा हा दास मुरलीधरी आस लागो तुझा ध्यास निशिदिनी देवा तुझ्या साधनाची घडो मज सेवा आणिक न काही मागे तुझ देवा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन श्री क्षेत्र जाळीचा देव परिषदद्वारा आयोजित असलेली ही पदयात्रा आपण आता बघितलेली आहेत. आलेली ही सगळी मंडळी त्या पदयात्रेतील आहे. आदरणीय श्रद्धेय बुलढाणा निवासी बाबाजींच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली या पदयात्रा चालत असते. आज आपण वर्ध्यावरून आलो आणि या पदयात्रेची आपली भेट झालेली आहे आणि सर्वजण स्थानवंदन करण्यासाठी एवढा मोठा पर्वत चढून आलेत. सर्वज्ञांच्या काळामध्ये सर्वज्ञांसोबत पण भक्तजन इथं वर चढून आलेले आहेत. बाईसा आहेत, डखले आहेत. बाईसा आणि डखले हे दोन भक्तजन स्वामींच्या सोबत आहे आणि आल्यानंतर स्वामींनी इथे ब्रह्मगिरीची महिमा सांगितलेली की ह्या ब्रह्मगिरीला ब्रह्मगिरी का म्हणतात आणि ब्रह्मगिरीवर काय घटना घडलेल्या आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये दोन गंगा आहेत. एक गंगा ती भागीरथी जी हिमालयामधून येते आणि दुसरी गंगा जी आहे ती गोदावरी ही गौतम ऋषीने आणलेली आहे. त्या गौतम ऋषीने येतंय ते मंदिर जे दिसतंय ब्रह्मगिरी मुख्य दर्शन नावाचं मंदिर आहे. त्या तिथे त्यांनी तप केलं आणि त्या तपाच्या सामर्थ्यामुळे त्यांनी मग तिथून ती गंगा बोलवली. ते गोमुख आहे आपल्या स्थानाच्या जवळ स्वामींना जिथं आसन झालं, जिथं स्वामींनी उम्र गोड करून भक्तजनांना खाऊ घातले आणि त्यानंतर तिथूनच स्वामींनी भक्तजनांना दिव्य दृष्टी दिली. जसं अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि विश्वरूप दाखवलं, तशाच प्रकारचं दृष्टीचं सामर्थ्य थोडंसं देऊन त्यांना इथून 100 किलोमीटर असलेला, इथून किती 100 किलोमीटर असलेला समुद्र सुद्धा दाखवलेला आहे. जर तुम्ही आताही बघितलं इथून तर मला वाटते पालघर ह्याच बाजूला पालघर आहे. हा, इथून सरळ पालघर आहे आणि पालघरच्या पुढे पूर्ण समुद्रच आहे. इथून पालघर पूर्ण 120 ते 100 किलोमीटरमध्ये भरतं आणि अशा प्रकारच्या लीळा इथं झालेल्या आहेत. तसेच डखले नावाचे जे भक्त होते त्या भक्तांना सुद्धा स्वामींनी सांगितलं की जरी तुम्हाला ती प्रतिमा असेल, पाषाणाची प्रतिमा जरी दिसत असेल तरी तुम्ही तिची हेळसांड करायची नाही. तुम्ही तशा प्रकारे देवतेला क्षेत्र द्यायचा नाही, देवतेला त्रास द्यायचा नाही. अशा प्रकारचं शिक्षापण सुद्धा या ब्रह्मगिरी पर्वतावर आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि हा पर्वत कसा तयार झाला, हा पर्वत कशाचा तयार झाला हे सुद्धा आमच्या स्वामींनी त्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे. आता सर्वजण तर तसे श्रुतच आहेत त्यामुळे एवढ्या लीळा सांगण्यासारख्या नाहीत. पण ब्रह्मगिरीला 20 स्थानांचा उल्लेख आहे. किती? 20 स्थानांचा उल्लेख आहे. आणि मुख्य त्र्यंबकेश्वर स्थान खालीच आहे महादेव मंदिर, तिथं आमच्या स्वामींनी विडा वाहिलेला आहे. आणि तिथून मग पुढे वर आले. पुढे वर आल्यानंतर राम लक्ष्मणाच्या 2 विहिरी होत्या, त्या विहिरीच्या तिथं आसन झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे घाट चढताना मुख्य गेट लागतं, त्या गेटाच्या तिथं स्वामी चरणचारी उभे राहिलेले आहेत. आणि पुढे आल्यानंतर परत इथं ब्रह्मगिरीच्या एका घाटामध्ये म्हणजे ब्रह्मगिरी मंदिराच्या जवळ आणखीन एक घाट होता, तिथं सुद्धा स्वामी आसनस्थ झालेले आहेत. अशा प्रकारच्या असंख्य लीळा स्वामींनी इथं केलेल्या आहेत आणि जीवांचा उद्धार केलेला आहे. आणि जीवाचा कर्मनाश व्हावा म्हणून स्वामी इथं वर घेऊन आले, परत इथून खाली गेले. अशा प्रकारच्या लीळा इथं झालेल्या आहेत. आणि त्या लीळा आठवत आठवत आपण सर्वजण या इथे आमच्या स्वामी परमेश्वर तर आम्हाला भेटले नाही, पण परमेश्वराने श्री चरणाने पवित्र झालेली जी जागा आहे ज्याला आपण स्थान म्हणतो ते नमस करण्याचा आपल्याला आज योग आला. त्यामुळे आपण एकदा सर्वांनी मिळून आमच्या स्वामींचा अंतःकरणातून जयघोष करूया. सर्व तुझ्या साधनाची घडो मज सेवा आणिक न काही मागे तुझ देवा. नाही मला वेद नाही मला बोध नाही शुद्ध ज्ञान काहीच देवा.
काही दान तरी भाग्यहीन, दारिद्राची खाण मीच एक देवा. तुझ्या साधनाची घडो मज सेवा, आणिक न काही मागे तुझ देवा. नाही शुद्ध मन नाही ओला गुण, दासाचा हा दास मुरलीधरी आस, लागो तुझा ध्यास निशी दिनी देवा. तुझ्या साधनाची घडो मज सेवा, आणिक न काही मागे तुझ देवा. तर मंडळी, एक वेगळाच अनुभव भेटला पदयात्रेसोबत स्थान दर्शन करताना. खरंच एकदा प्रत्येकाने हा अनुभव घेतला पाहिजे आणि त्यासाठी पदयात्रेसोबत स्थान दर्शनाला जावंच लागेल. कारण पदयात्रेसोबत असणाऱ्या भक्तजनांची ओढ ही परमेश्वराकडे लागलेली असते. सोबत असलेल्या भक्तजनांमुळे किंवा त्यांच्यात असलेल्या ऊर्जेमुळे एक भक्तिमय वातावरण तयार होतं आणि त्यामुळे कितीतरी उंचावर असलेले स्थान सहज वंदन होऊन जातं. आपण कधी एवढं अंतर पार केलं हे कळत सुद्धा नाही. असं वाटतं की या पदयात्रेमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, श्री दत्तात्रय प्रभू, श्री कृष्ण महाराज, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू महाराज हे पंचावतार आपल्या सोबत आहे. अंजनेरी येथील श्री चक्रधर सेवा मंडळ तसेच अरुण बदादे आणि त्यांचा परिवार यांचा मी शतशः आभारी आहे. कारण त्यांच्यामुळे मला या पदयात्रेचा लाभ झाला. दंडोत प्रणाम मंडळी. भेटूयात आपण पुन्हा अशाच स्मरणीय महानुभव पंथाच्या सोहळ्यामध्ये आणि त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. दंडोत प्रणाम मंडळी. श्री पंचावताराच्या सेवा संबंधास माझे दंडवत प्रणाम.